माझ्या माझ्या बालमित्रांनो, पालकांनो नमस्कार. आजची गोष्ट खूप मजेदार आहे बरं का. आपली तोत्ताचानची आता ओळख झाली आहे. शाळेमध्ये काहीतरी वेगळं वेगळंच असतं हे आपल्याला माहिती झालेलं आहे. त्यामुळे शाळेत काहीतरी डिक्लेअर केलेलं असतं जे आठवायला इतकं कठीण असतं की तोत्ताचान सारखी स्वतःला सांगत असते, थंडर कॅनियन फील्ड किचन, थंडर कॅनियन फील्ड किचन. म्हणजे काय, आता हे काय असेल, पण ती विसरू नये म्हणून ती सारखं तेच म्हणत चाललेली असते. शेवटी घरी पोचते. घरी पोचल्यामुळे आई 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 काही 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 आई म्हणते, आता काय झालं, थंडर कॅनियन फील्ड किचन, थंडर कॅनियन फील्ड किचन. तर आईला तो किचनची अगदीच चांगली सवय असते. तर इथे पालक हो बघा, मुलांना अरे तू काय बोलतोस मला कळत नाही असं करायच्याऐवजी ते मूल काय बोलतं आहे त्याच्या शब्दांमधलं ते आपण आपल्या मोठ्या माणसांच्या शब्दामध्ये कसं कन्व्हर्ट करू शकतो ह्याच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे तोत्ताचानची आई काय म्हणते, अच्छा थंडर कॅनियन फील्ड किचन. बरं, मग तिच्या लक्षात येतं की त्यांचं जे स्टेशन असतं त्याच्यापासून 3 स्टेशन्स पुढे एक ठिकाण असतं की ज्याला टोडोरकी कायकोकू म्हणत असतात आणि त्यालाच नाव थंडर कॅनियन म्हणून असतं. म्हणजे तिथे एक छोटंसं जंगल वजा असतं, खूप झाडं असतात आणि असं बसून पिकनिक स्पॉटसारखं असतं. म्हणजे मुलांना हेडमास्टर तिकडे घेऊन जाणार आहेत आणि काहीतरी तिकडे त्यांनी स्वयंपाक करायचं आहे, फील्ड किचन, एवढं आईला लक्षात येतं. मग आई म्हणते, बरं तोत्ताचान बस, आता काय काय सांगितलं आहे सरांनी, मला सगळं सांग बघू नीट. तर ती म्हणते, सरांनी सांगितलं आहे एक छोटा बोल भातासाठी, एक मोठा बोल सूपसाठी, आपले चॉपस्टिक्स असं आपण घेऊन जायचं आहे. तर म्हणे आणि एक तांदूळ, आपण एक बोल तांदूळ घेऊन जायचे. आई, हेडमास्टरनी की नाही सांगितलं आहे की एक बोल तुम्ही तांदूळ आणला तर त्याचे 2 बोल भात होतो. तर आई म्हणते, हो हो बरोबर आहे. आणि काय बनवणार आहेत? तर म्हणे आम्ही सूप पण बनवणार आहोत. तर पोर्कचं सूप करणार आहोत. तर पोर्क आणि काही भाज्या पण तुला मला द्यायला लागतील. आई म्हणते, देते. आता जायचं असतं, 1 आठवडा अजून लांब असतो, पण आपली तोत्ताचान कशी, तिला सगळं नीट बघायला आवडत असतं. म्हणून त्या दिवसापासनं ती अगदी आईच्या मागे मागे असते. आई स्वयंपाकघरात कसं करते, स्वयंपाक काय करते, कसं भाजी चिरते, सगळं नीट बघत असते बरं का, अगदी लक्षपूर्वक. आणि एक दिवशी काय होतं, आईने भात बनवलेला असतो आणि अगदी वाफाळलेला गरम गरम असतो आणि तिच्या लक्षात राहत नाही म्हणून ती झाकणाला हात लावते आई आणि तिचा हात असा थोडासा भाजतो त्याच्यावर. तर लगेच ती आपल्या कानाला पाळीला हात लावते. तो त्याच्यानं म्हणते, आई तू असं का केलंस, कानाच्या पाळीला का हात लावलास? तर ती म्हणते, अगं आपल्या कानाची पाळी थंड असते, मग आपला हात जरा भाजला की आपण कानाच्या पाळीला हात लावला की तो थंडावा गारवा आपल्या हाताला लागतो, मग आपल्याला जाणवत नाही की आपला हात भाजला आहे. तोत्ताचानला ही कल्पना बाबा खूपच आवडते. ती ठरवते की फील्ड किचनच्या दिवशी हे असं एकदा तरी करायचंच आपण, काही झालं तरी. ओके. आता काय होतं, दिवस उजाडतो, फील्ड किचनवर जायचा. सगळी मुलं हेडमास्टरनी सांगितल्याप्रमाणे सगळं आपलं घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर हेडमास्टर म्हणतात, आता बघा इथे आपण चूल पेटवायचे, तांदूळ धुवायचे, इतर लाकडं आणायचे, विस्तव पेटवायचं आहे, तर पुष्कळ कामं आहेत, भाज्या चिरायच्या आहेत. तर आपण आता आपले ग्रुप बनवूया आणि त्या ग्रुपप्रमाणे सगळ्यांनी कामं करायची. सगळी 50 मुलं गेलेली असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये 6 ग्रुप बनतात. कोणीतरी विटा रचतं, कोणीतरी जंगलात जाऊन लाकडं घेऊन येतं, कोणीतरी तांदूळ घेऊन तिथे एक छोटासा झरा असतो, त्या झऱ्यावरती ते तांदूळ धुवायला घेऊन जातात आणि इतर मुलं भाजी चिरायला. तर आपली तोत्ताचाननी भाजी चिरायचं ड्युटी आपल्याकडे घेतलेली असते. तिने आईकडे अगदी लक्षपूर्वक बघितलेलं असतं की आई भाज्या कशा चिरते, त्याप्रमाणे ती वांग्यांचे काप करते छोटे बरोबर, बटाट्यांचे तसेच तुकडे करते, रताळी घालायची असतात त्यांचे तुकडे करते, कुठली हिरवी भाजी घालायची असते, मस्त अगदी लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करते आणि ते आतमध्ये घालते. आणि तितक्यात तिला असं लक्षात येतं की आपण ही जी वांगी घेतोय तर ती आपण थोडीशी अशी बारीक कापून त्याच्यावरती ती चांगलं मीठ चोळते, त्याच्याबरोबर काकडीचे पण असे लांब काप काढते आणि त्यांना पण मीठ चोळते आणि ते असं त्याला पिकल्स म्हणतात. तर ते पिकल्स असं हलकं वाफवून घेते आणि सगळ्या लोकांना दाखवते. सगळी लोकं म्हणतात, अय्या तोत्ताचान एवढीशी तू आणि तुला हे करता आलं? तर ती असं असंच मी आपलं असं एकदम हुशारून जाते, मनातनं खूप खुश होते. आणि मग हेडमास्टर म्हणतात, चला मुलांनो, सगळं झालं आता तयार, भात शिजला,
सूप झालं तर आता प्रत्येकाने आपल्या आपल्या ग्रुपमध्ये बसा आणि मी सगळ्यांना वाढतो. पण तोतोचानला आईची आठवण येते. ती म्हणते थांबा थांबा सर, म्हणून असं भात काढायचा असं करते आणि हात भाजल्यावर आपल्या कानाच्या पाळ्यांना हात लावते. कोणाला काही कळतच नाही, कोणी काही तिला रिॲक्शनच देत नाही. पण तोतोचाननी ठरवलेलं असतं आपण असं करणार, तर ती ते करूनच राहणार की नाही. त्यामुळे ती खूप खुश होते की मला आज अगदी आईसारखं करायला मिळालं, आईसारख्या भाज्या चिरायला मिळाल्या, मी पिकल्स पण बनवले, त्याचं खूप कौतुक झालं. असं म्हणून सगळीजणं आपापल्या ग्रुपमध्ये बसतात. आणि मागे आपल्याला माहितीच आहे की तोमोईमध्ये गाणं असतं, चू 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 इट वेल म्हणतात की नाही. जसं आपण वदनी कवळ घेता म्हणतो, तसं मुलांनो आजपासून जेवायला बसता तेव्हा वदनी कवळ घेता म्हणजे तोंडामध्ये घास घेताना नाम घ्या श्रीहरीचे. त्यामुळे श्रीहरीचे नाव आपल्याला हा देव इतकं सुंदर सुंदर जेवायला देतो, त्याचे आपण आभार नको का मानायला. त्याचप्रमाणे जी आई आपल्याला छान छान पदार्थ करून घालते त्या आईचे पण आभार मानायचे. म्हणून जेवताना देवाचे आभार मानायचे, आईचे आभार मानायचे. हे जेवण आपल्याला कोणाच्या मेहनतीमुळे मिळतं, तर आपले बाबा दिवस रात्र मेहनत करतात त्याच्यामुळे आपल्याला मिळतं. म्हणून बाबांचे उपकारसुद्धा आपण मानायचे आणि त्यांनासुद्धा आपण थँक्यू म्हणायचं. अशा सगळ्या सवयी तोतोचानला जशा लागल्या तोमोईमध्ये गेल्यामुळे, तशाच पालक हो तुम्ही मुलांना घरामध्ये लावू शकता. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका. आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारालासुद्धा त्याच्याबद्दल सांगा.